मुलींच्या वसतिगृहामध्ये जो काही प्रकार घडला या सगळ्या संदर्भात वंचितकडून कारवाईची मागणी होते। आपल्यासह वंचितचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल? काय मागणी? काल मला एक आधार फाउंडेशनच्या वतीने एक फोन आला की दादा रात्री 3 वाजता इथे एक वसतिगृह IC चौक हिंगणा नागपूर या ठिकाणी महिलांचे वसतिगृह आहे, या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली। ज्यावेळेस काल आम्ही रात्री इथं आलो त्यावेळेस मी हा गेट जेव्हा खोलून गेलो, त्या ज्या इथं गार्ड होत्या त्या गार्डनी न कोणत्याही विचारता आमच्यासाठी गेट खोलला। आम्ही डायरेक्ट वर गेलो, त्यासाठी विचारण्यात आलं वॉर्डन कोण आहे, तर वॉर्डनसोबत त्यांचे मिस्टर पण इथं होते। हे महिलाचं वसतिगृह असल्यावर इथं पुरुष काय करत आहे, तर वॉर्डनचा मिस्टर जे आहे तो पण इथं होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्या मुलींवर ज्या प्रकारचा हा असा जो घटना घडली त्या मुलीसोबत आम्ही बोलताना तिने रडत अक्षरशः या हॉस्टेलची काय दुर्दशा आहे काल त्या पूर्ण मुलींनी सांगितली आहे। रात्री 3च्या दरम्यान मागच्या सीडीनं तो मुलगा आला, तो मोबाईल चोरीच्या भावनेनं आला नव्हता, तो कोणत्या भावनेनं आला त्याचा तपास पोलीस करणार आहे। शासकीय वसतिगृह आहे, शासकीय वसतिगृहामध्ये सुरक्षा कशी असली पाहिजे, कुठेतरी लूप हॉल्स आहे, त्यामुळे एवढी दुर्घटना इथे टळली। खूप मोठा महाराष्ट्राला कलंक लागणार होता या घटनेपासून, परंतु ती घटना टळली। शासकीय वसतिगृह असल्यावर ही प्रायव्हेट बिल्डिंग आहे, प्रायव्हेट बिल्डिंग किरायाने घेऊन इथे मुलींना कोणतेही संरक्षण नसल्यावरही सुद्धा मुलींना ठेवले जाते। इथे 100 मुलींची टीम इथे राहतात आणि इथे एकही कॅमेरा लागलेला नाही आहे। यांनी 3 महिन्या पहिले कॅमेराचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे, पण राज्य शासनाला महिलांसाठी लाडकी बहिणीसाठी 2500 न 2000 न 1500 असे प्रलोभन देणारे योजना तयारीसाठी पैसा आहे, परंतु एखाद्या शासकीय महिलांच्या वसतिगृहाला एखादा कॅमेरा लावासाठी पैसे नाही आहे। म्हणजे हे खूप शोकांतिक आहे या महाराष्ट्र सरकारची। आजची जी घटना आहे, काल जी घडलेली घटना ही महाराष्ट्रात कुठेही होऊ नये या संदर्भाने आम्ही वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, आम्ही समस्त पदाधिकारी याचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेला आम्ही महाराष्ट्राचा समोर आणू तुमच्या मीडियाच्या मार्फत हे सांगतो। दुर्दैवी घटना आहे, तुम्ही एक आई असाल, मुलगी आहे, खरं तर अनेक मुलींना इथं शिक्षणासाठी पाठवतं, तर कुठेतरी शासकीय वसतिगृह सुरक्षित ठिकाण आहे असं म्हणून पाठवलं जातं। जी घटना घडली तुम्ही आता आई म्हणून काय सांगा? मुली भीतीत आहे, खूप भयंकर घटना झाली आहे ही, आणि त्या मुलीसोबत जे घडलं ते व्हायला नको होतं आणि खूप बचावली ती मुलगी, पण सुरक्षिततेसाठी तर अंमलबजावणी केली पाहिजे आहे। शासनाचं काम आहे आणि शासनाचं वसतिगृह आहे, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे, कारण की CCTV कॅमेरेज पाहिजे। खूप दहशतीत आहे ज्या पद्धतीने ही घटना घडली, कोणतरी बाहेरून हां, तर दहशतीत याच्यात आहे की पुन्हा आमच्यावरही असं व्हायला नको बा याच्यासाठी। आणि दहशतीत म्हणजे बरोबर आहे ना, एका मुलीवर अत्याचार होण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या मुलीवर होऊ शकतो ना। आता एक मुलगा आला, उद्या चालून 5-6 मुलं येऊ शकतात, कारण हा जो एरिया आहे हा एरिया तसा नाही आहे। या ठिकाणी आजूबाजूनं दारूचे बार, दारूच्या भट्ट्या अशी दुकानं आहे कुठेतरी, त्याच्यामुळेच ना जर इथे दारूच्या भट्ट्या आहेत, तर जर म्हणजे असे म्हणजे अविचारी लोक इथे आहे आजूबाजूला आहेत, तर त्या मुलींना एक सुरक्षितता निर्माण होणार नाही, जाता येतानाही मुलींना त्रास होणार आहे। कॉलेजला जातात, हॉस्टेलमध्ये जरी राहत असेल पण त्यांना इतकी भीती आहे ती म्हणते मला बाहेर पडणं सुद्धा भीती वाटत आहे, रूमच्या बाहेर पडायची तिला भीती वाटत आहे। बरोबर आहे ना, दहशत होणारच आहे। तो मुलगा ज्या पद्धतीने तिच्या रूममध्ये शिरला आणि ती जी वागणूक तिच्यासोबत केली आहे तर भिणारच आहे ना। याच्यानंतरही अजून असं होऊ नये आणि तिला एक असुरक्षितता वाटत आहे आता त्या हॉस्टेलमध्ये, की आता ती तिथे राहण्यासाठी तयार होणार नाही। सुरक्षित हॉस्टेल सुरक्षित ठिकाणी असावं, सिक्युअर ठिकाणी असावं, काहीतरी विशेष व्यवस्था हो, ठिकाणी चांगल्या एरियात राहायला पाहिजे, जिथे शाळा कॉलेज जवळ आहे, चांगला एरिया पाहिजे आहे। इथे दारूच्या भट्ट्या, इथे हा एरिया खूप बेकार आहे। आजूबाजूला असे व्यसनाधीन लोक जर इथे हिंडत फिरत असतील आणि मुली जर कॉलेजला जाता इथून जाणं येणं करतात, तर त्यांना टॉर्चर केलं जातं आणि टॉर्चर करून त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं आणि हाच प्रयत्न वाईट नजरेने पाहण्याच्या दृष्टिकोनातूनच हा प्रकार घडला असेल असं मला वाटतं। तुम्ही मागणी कराल अशा ठिकाणी हॉस्टेल राहू नये, सुरक्षित ठिकाणी
अशा ठिकाणी तर हॉस्टेल राहायलाच पाहिजे नाही. परमिशनच मिळायला पाहिजे नाही होती की ज्या परिसरामध्ये तुम्ही किरायानं जरी घेऊन राहिलेले आहे, सध्या ठीक आहे तुमच्याकडे तेवढं तंत्र नाही आहे, तुम्ही किरायाने घेऊन मुलींना ठेवून राहिलेलं आहे, परंतु ते कोणत्या ठिकाणी ठेवून राहिलेलं आहे त्याचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे शासनाने. शासनाने ते बघायला पाहिजे की आजूबाजूला बिअर बार आहे, देशी भट्टीची दुकान आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही मुलींना ठेवणार आहे का? तर हे सर्वात अगोदर व्हायला नको पाहिजे होतं. चांगल्या ठिकाणी ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे आणि ज्या पण ठिकाणी तुम्ही त्याची व्यवस्था करता मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जसं पाण्याची व्यवस्था झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या, सिक्युरिटी झाली, CCTV कॅमेरे त्या ठिकाणी अगोदर लागले पाहिजे मुलींना इथे शिफ्ट करण्याच्या पहिले, आणि सिक्युरिटी गार्ड असले पाहिजे, महिला गार्ड असल्या पाहिजे. तर ज्या ठीक आहे तुम्हाला तुमची मजबुरी आहे की तुम्ही किरायाच्या रूममध्ये हॉस्टेल चालवत आहे, परंतु बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता ना, आणि तुमच्याकडे तेवढा फंड गव्हर्नमेंट करू शकतो. आणि या प्रकरणामध्ये जसं रात्री 2-2:30 वाजताच्या दरम्यान हा प्रकार झाला, तेव्हा तुरंतमध्ये या ठिकाणी असलेल्या निवासी वार्डन आहे, वार्डनला हा प्रकार कळताच 15 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये तर कळलं असेल ना ते वार्डनना, तर 112 नंबरवर तेव्हाच त्यांनी फोन करून पोलिसांना या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं आणि FIRची प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती. सकाळी 9 ते 10 वाजतापर्यंत पोलिसांना जर कळवलं जात नसेल तर वार्डनलासुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, मी नागपूर वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचा कार्याध्यक्ष आहे आणि मी आपल्या पक्षातर्फे मागणी करतो की या प्रकरणामध्ये वार्डनलासुद्धा सह आरोपी करण्यात यावा. नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीचा लूपहॉल्स या ठिकाणी पाहायला मिळाला, त्यामुळे कारवाई कठोर करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी. शिवाय अनेक लूपहॉल्स आहे, या सगळ्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे, सुरक्षित ठिकाणी हॉस्टेल मुलींचं असलं पाहिजे अशी मागणी जी आहे ती वंचितकडून करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिस, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.